नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। तर बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण 6 महिन्यांपासून फरार 6 आरोपी अखेर अटकेत। शाळा संस्था चालक उदय कोतवालसह तुषार आपटेला कर्जतमधून बेड्या। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणातील दोन्ही 6 आरोपींची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी। उदय कोतवालचा बीपी वाढल्याने मध्यवर्ती रुग्णालयात, तर वैद्यकीय तपासणीनंतर तुषार आपटेची पोलीस ठाण्यात रवानगी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाईल। 6 महिन्यापासून दोन्ही आरोपी फरार होते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। आमदारांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटानं आव्हान दिलं होतं, तर याचिकेवर 9 महिन्यात 16 तारखेला पडलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंची पत्रकार परिषद शिवसेना भवनमध्ये होईल। इंदापूरमध्ये बैलावर हर्षवर्धन पाटलांचं तुतारीसोबत चित्र रेखाटलंय। 2024च्या विधानसभेत फिक्स आमदार म्हणून करण्यात आलाय उल्लेख। हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। काँग्रेसला 100 ते 105, ठाकरे गटाला 95 ते 100, तर शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या येत्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका होणार। जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 62 जागा लढण्याच्या तयारीत आहे। निवडणुकीच्या उमेदवारांशी या बैठकीचा काहीच संबंध नाहीये। अमित शहांसोबतच्या बैठकांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमच्याकडे लोकशाही पद्धतीने सर्वांचं मत जाणून घेऊन उमेदवार दिला जातो। सगळ्यांचं मत विचारात घेऊनच उमेदवारांचं नाव निश्चित होणार, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। भाजपकडून विदर्भातील 62 पैकी 50 ते 52 जागांवर दावा। भाजपच्या लिफाफा पॅटर्नमध्ये 48 जागांची चाचपणी झाली आहे, तर 48 मतदारसंघात पक्षानं निरीक्षक म्हणून नियुक्त करत मत जाणून घेतलंय। पुणे जिल्ह्यातील 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जिल्हाध्यक्ष प्रदीप काळगडकर यांची माहिती आहे। निलेश राणे कुडाळमधून धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। कुडाळची जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। वर्षा निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक। माजी मंत्री मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड स्वगृही परतणार। 15 ऑक्टोबरला पिचड पिता पुत्र हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। तानाजी सावंतांचे पुत्र अनिल सावंत यांच्याकडून पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। पंढरपूर मंगळवेढ्यातून लढण्यास इच्छुक, तर कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार। अनिल सावंतांची माहिती। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का। भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम। मोठं शक्ती प्रदर्शन करत जाहीर केली भूमिका। कुणाल दराडे येवल्यामधून भुजबळांविरोधात विधानसभा लढण्याच्या तयारीत। दराडे काका पुतणे आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। कुणाल दराडे हे माजी आमदार किशोर दराडेंचे पुतणे। येवल्यात शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा। शिवरायांच्या 12 फुटी सिंहासनाधिष्ठ पुतळ्याचं अनावरण। शिवसृष्टी उभारण्यासाठी आणखी कितीही निधी लागू द्या, आचारसंहितेच्या आधी येवल्यामध्ये निधी देणार। शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवारांचं विधान। विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांची दांडी। हडपसरचे माजी आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे बैठकीला गैरहजर। तब्येत ठीक नसल्यानं मेळाव्याला हजर नव्हतो, मी अजित पवारांसोबत राहणार, आमदार सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण। तर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अजितदादांची तळमळ असते आणि सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या कामाचं कौतुक करण्यात आलंय। सरकारच्या बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही, राज्य बर्बादीच्या उंबरठ्यावर आहे, कॅबिनेट बैठकीत नोटमधून समजलेलं आहे। आणि विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर ही टीका। सुंदर मुली नोकरदार व्यावसायिकांना मिळतात, उरलेला गाळ शेतकऱ्यांना मिळतो। अजितदादांचे आमदार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या विधानानं नव्या वादाला टोल। दादांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं, देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानाच्या यशोमती ठाकूरांकडून समाचार घेण्यात आलाय। मनोज जरांग यांना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार। रोहित पवार राजेश टोपेसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये आजपासून जरांगेंच्या बैठकांचा धडाका। नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला एकत्र या, जरांगेंचं आवाहन।
कुणाच्या हाती कुणाला पाडणं नसतं, जनता निर्णय घेते. जरांगे किंवा हाकेंनी कुणाला पाडापाडीची भूमिका घेऊ नये. जरांगे आणि हाकेंच्या भूमिकेवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. सुजय विखे संगमनेरमध्ये येत असतील तर स्वागतच, तर फक्त मीच नाही, संगमनेर तालुक्यामधील सर्व जनता त्यांचं स्वागत करायला तयार आहे. थोरातांकडून सुजय विखेंना मिश्किल टोला. चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटानं शरद पवार गटासाठी सोडली. सूत्रांची माहिती. पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे. धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार. लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार. जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती. जालन्याच्या अंतरवली सराटीमधून जरांगे पाटील यांच्या संपर्काचा पत्ता बदलणार. छत्रपती भवन नावाचं धुळे सोलापूर रोडवर असलेल्या पैठण फाट्यावर जरांगेंचं कार्यालय शुक्रवारपासून सुरू होईल. मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन. अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी. मेसेज आणि फोन करून धमकी दिल्याची माहिती आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार. आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही. साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो का काय, अशी शंका आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरडार यांचं हे वक्तव्य. मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर आडम मास्तर म्हणू नका. नरसय्या आडम यांचा रामगिरी महाराजांवर हल्लाबोल. तर नारायण राणेंच्या पोट्यालाही माफी मागायला लावणार. आडम मास्तरांचा निशाणा. भाजप आमदार नारायण कुचे बँक अधिकाऱ्यावर संतापले. आमदारांनी शेतकरी महिलांना अनुदान वितरित न केल्यानं बँक अधिकाऱ्याला धारेवर धरलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यातून बँकेनं आता बॅलन्स म्हणून पैसे कपात केल्यास बँकांवर कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय. महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरेंची माहिती. परभणीमध्ये केवायसी पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकेत गर्दी कायम. बँकेकडून मात्र अतिरिक्त खिडक्या सुरू न झाल्यानं महिलांची गैरसोय होते. आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. रोहित पवारांचा सरकारला इशारा. राज्यसेवा 2022 आणि 2023च्या गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटिंग संधी देण्याची माहिती आहे. तर विद्यार्थ्यांची एमपीएससी आयोगाच्या सचिवांकडे मागणी आहे. भूमपरांडा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन. ज्ञानेश्वर पाटील यांनी 1995 ते 2004 या सलग 10 वर्ष परंडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं थंडीचा कडाकाही अधिक राहील, हवामान खात्याचा विभागाचा अंदाज आहे. मुंबईच्या आकाशामध्ये पसरली आहे धुक्याची चादर. दक्षिण मुंबईमध्ये धुळीच्या साम्राज्याचं सध्या वातावरण दिसतंय. प्रदूषणात देखील वाढ झाली आहे. मुंबईत पावसानं दडी मारताच तापमानामध्ये वाढ, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता वातावरण कोरडं राहील, हवामान खात्याचा अंदाज. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल. रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येतील. कोकण रेल्वेच्या स्थानकातील प्लॅटफॉर्मचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. प्लॅटफॉर्म रेल्वे बोर्डाच्या गाईडलाईनला अनुसरून असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएटीच्या थकीत रकमेवरील व्याज देण्याच्या मागणीसाठी बेस्टचे निवृत्त कामगार बायका मुलांसह उपोषण करणार आहेत. आर्थिक स्थितीचं कारण देत बेस्टकडून ग्रॅज्युएटी वेळेवर देण्याबाबत टाळाटाळ. पुणे महापालिकेला शहराची केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजनेत 5वा नंबर टिकवण्यासाठीचेच प्रयत्न सुरू झालेत. कारण सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा आता पहाटे उचलण्याचं नियोजन करण्यात आलंय. पुण्याच्या भोर तालुक्यामधील डोंगरी भागात रानडुकरांचा हैदोस. भुईमूग पिकाचं नुकसान, शेतकरी हैराण. महापालिकेच्या 5 किलोमीटर अंतरावरील गावांना पाणी देणं शक्य नाहीये. महापालिकेनं पीएमआरडीए प्रशासनाला पत्र लिहिलंय. नव्यानं समाविष्ट गावात अजूनही महापालिकेचं पाणी नाहीये. रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी. जेजुरी गडावर नवरात्र आणि दसरा उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ड्रोनच्या सहाय्यानं गडाची मनमोहक दृश्य टिपण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिराला आकर्षक सजावट. आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळली आहे. धुळे जिल्ह्यात 196 ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीनं साजरा करण्यात येणार आहे. तर सुमारे 1,500 पोलिसांचा बंदोबस्त असेल. नाशिक जिल्ह्यातील नांदुरी वणीमधील सप्तशृंगी देवीचा नवरात्र उत्सव सुरू. धुळे विभागामधून दररोज 13 बसेस सोडण्यात येतील. गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यानं भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून आता गोमातेची आरती करण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या मागणीसाठी उपोषणाला अतुल भोसलेंची भेट. कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन. गोंदियातील 58,000 शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा. 18व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ.
खरीपातील मूग, उडीद आणि सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यात 9 केंद्रांना मंजुरी. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल. अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यातील 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. कृषी विभागानं केलेल्या सर्वेक्षणातली माहिती आहे. गोंदियात ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढलाय. पारा आता 34.5 अंशांवर. उष्णतेनं नागरिक हैराण झाले. बीएसएनएलची मोठी घोषणा. ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार. कंपनी लवकरच स्वस्त स्मार्टफोन आणणार. तर बीएसएनएलकडून देशभरात 4G नेटवर्क देण्यासाठी टॉवर्सची संख्या वाढवली जाईल. गुंतवणूकदारांना 3-in-1 खातं देणं. शेअर दलालांना बंधनकारक. 1 फेब्रुवारी 2025 पासून नवीन नियम लागू होतील. पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचं सत्र कायम आहे. वेगवेगळ्या घटनेत 57 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. शिवाजीनगर आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जनजाती गौरव यात्रेला सुरुवात झाली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनजातींच्या युद्धांच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी यात्रा. शिंदेगडाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलणाऱ्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, रघुवंशी यांनी केलं होतं वक्तव्य. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये नंदुरबार पालिका अव्वल आली आहे. पालिकेला 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद. अद्यापही जिल्ह्यामधील हजारो महिला योजनेपासून वंचित. नंदुरबार बाजार समिती मकाची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढल्यानं मक्याच्या दरामध्ये घसरण झाली. सध्या मक्याला 1500 रुपयांचा दर. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील देवलीपाडा या गावात तलाठी अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळे तालुक्यात अतिपावसामुळे कांद्याच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. तर शेतकऱ्यांकडून फवारणीला सुरुवात झाली. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अभानपूर धरण ओव्हरफ्लो झालं. हजारो हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. जळगावच्या मैदानामध्ये अजित पवार गटाच्या अनिल पाटलांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न. निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना. जळगावात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं गांधी तीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा पहिला क्रमांक गेलाय. जळगाव शहरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना यात्रेचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांचा यात्रेत सहभाग. जळगाव शहरात मोबाईल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. चोरट्यांकडून 2 चोरीच्या दुचाकी आणि 1 मोबाईल हस्तगत करण्यात आलाय. चोरीचे 4 गुन्हे उघड झाले. सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी बरसल्या. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. प्रियंका गांधींचा हरियाणात रोड शो. पक्षाचे उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यासाठी प्रचार दौरा. दिल्लीचे माजी सीएम केजरीवाल मुख्यमंत्री निवास सोडणार. केजरीवालांसाठी नवी दिल्लीच्या मंडी हाऊस भागामधील घर निश्चित. 4 ऑक्टोबरला स्थलांतरित होणार. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर अखेर राजकीय आखाड्यामध्ये. जनसुराज्य पक्षाची घोषणा. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून निधी जाहीर. देशातल्या 14 पूरग्रस्त राज्यांना 5858 कोटींचा निधी जारी. सुटकेनंतर सोनम वांगचुक पुन्हा पोलिसांच्या ताब्यात. पोलीस ठाण्यात उपोषण सुरू. लडाखला राज्याचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र, हरियाणा, यूपी काउन्सिलच्या बनावट नोंदीतून राजस्थानमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट. राजस्थान मेडिकल काउन्सिलमध्ये 12वी पास डॉक्टर, स्त्रीरोग आणि सर्जनची नोंद.